चांदीची मूर्ती किंवा सोन्याची मूर्ती, इतर धातूची मूर्ती नाही, पार्थिव गणेश पूजन, मातीच्या मूर्तीचं गणेश पूजन भाद्रपद शुक्ल चतुर्थीला करायचं आहे का? तर ही पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. शेतामध्ये धान्य तयार होत असतं आणि धान्य देणारी पृथ्वी, धान्य निर्माण करणारी पृथ्वी, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करीत असतो. विचार करा, हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की आपण धन्यवाद देतो पृथ्वीला, नमस्कार करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, कारण धान्य पृथ्वीमुळेच तयार होत असतं आणि हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. इतर जगातील कुठल्याही संस्कृतीमध्ये हे नाही आहे. इथे आपण पर्यावरणाचं रक्षण करतो, पर्यावरणाचं पूजन करतो. वनस्पती, आपल्याला माहिती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला कशी पूजा केली जाते? तर पूर्वीच्या काळी शेतावरती जायचं, नदीवरती जायचं, तिथलीच माती घ्यायची, तिथेच गणेश मूर्ती बनवायची, तिथेच पूजन करायचं आणि तिथेच विसर्जन करायचं. निसर्गातलं घ्यायचं, त्याचं पूजन करायचं आणि तिथेच विसर्जन करायचं, असं पूर्वी करीत होतं असत.